संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहेत। यामुळे लवकरच आता आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। बीडमधील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला न्यायालयात सुरू आहे। या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांनी आपण निर्दोष असल्याचं सांगत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे। लवकरच या प्रकरणात सुनावणी होणार आहे। दरम्यान संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्यांना लवकरात लवकर कडक शिक्षा द्यावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे। दरम्यान या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। यामुळे लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास सुद्धा व्यक्त केला जात आहे। बीडच्या जिल्हा न्यायालयात परीक्षण अहवाल सादर करण्यात आला असून यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाच्या पुराव्यांचा समावेश आहे। संतोष देशमुख यांना मारहाण करताना 4 हत्यारांचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे। संतोष देशमुखांच्या शरीरावर 150 वर्ण आणि 56 जखमा आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहेत। देशमुख यांना रॉड सारख्या शस्त्राने अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती। त्यांच्या पाठीसह छाती, हात, पाय आणि चेहऱ्यावर देखील वार करण्यात आले होते। या मारहाणीत देशमुखांच्या फुफ्फुसाला इजा झालेली होती। या अहवालात नमूद केल्यानुसार देशमुख यांना प्रचंड मारहाण झाल्याने ते शॉकमध्ये गेले होते। हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असा शवविच्छेदन अहवालाच्या अंतिम निकषात उल्लेख करण्यात आला आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।